राज्य माध्यमिक मंडळाने 10वीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी घेतली जाणार आहे। 19 जुलै ते 26 जुलै दरम्यान यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पार पडली, तर 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत ही परीक्षा पार पडणार आहे। यासाठी राज्य मंडळाच्या 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील। तर नुकतेच सामायिक परीक्षा होणार असल्याने 11वी सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत अन्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचे प्रश्न देखील समाविष्ट करण्याचा विचार करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत। 100 गुणांच्या या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील। OMR उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 2 तासाचा वेळ दिला जाईल। या परीक्षेतल्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल। या परीक्षेला नेमके सामोरे कसे जायचे यासाठी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले आहे ते नाशिक येथील मार्गदर्शक लोकेश पारक यांनी। प्रिय विद्यार्थी व पालक, 21 ऑगस्टला तुमची सीईटी परीक्षा होत आहे। 10वी पास झाल्यानंतर आता 11वीला योग्य महाविद्यालय मिळावं, आपल्याला आवडीचं महाविद्यालय मिळावं याच्यासाठी ही परीक्षा होत आहे आणि ही तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। खरं म्हणजे तुम्ही 10वी मध्ये असताना सर्व अभ्यास तुम्हाला ऑनलाईन करावा लागला, परीक्षा झाली नाही, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आपलं वर्ष वाया गेलं किंवा आपला अभ्यास झाला नाही, तर आता तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे। एकतर आता जो 10वीचा निकाल आला त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी खूप सुंदर असे मार्क्स मिळवले आहेत आणि आता सीईटी मध्ये फक्त 25 मार्काचे तुमचे 4 महत्त्वाचे विषय, त्याच्यावर एकूण 100 गुणांची ही बहुपर्यायी परीक्षा होत आहे। प्रश्नही तिथेच आणि उत्तरही तिथेच। तुम्हाला 4 पैकी योग्य पर्याय निवडायचा, 100 मार्कांची ही परीक्षा द्यायची आणि हिच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने गुण संपादन करून तुमच्या मनामध्ये जे कॉलेज होतं, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्याची इच्छा होती ते तर मिळेलच, त्याच्यापेक्षाही उत्तम कॉलेज तुम्हाला मिळू शकतोय। त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे, हिचा अतिशय चांगला उपयोग तुम्ही सर्वांनी करून घ्या। अभ्यास तोच आहे जो तुम्ही गेल्या वर्षभर केला होता, त्याच्यातही अभ्यासक्रम कमी झालेला आहे आणि मोठा पेपर न लिहिता बहुपर्यायी प्रश्नासारखा पेपर तुम्हाला लिहायचा। पूर्वी असं व्हायचं की पेपर चेक करणारा कसा पेपर चेक करतो यावर तुमचे गुणदान अवलंबून असायचे, मिळणारे गुण अवलंबून असायचे, पण आता ही प्रश्नपत्रिका बहुपर्यायी, त्याची उत्तरपत्रिका OMR शीटमध्ये असणार, जी मशीनद्वारे तपासली जाणार आणि त्याच्यामुळे तिथे चूक होण्याची जे आपण म्हणतो की संभावना आहे ती अतिशय कमी असेल। म्हणजे तुम्हाला अतिशय योग्य निकाल हातात येणार आहे आणि तुम्हाला संधी आहे की 100 पैकी 100 गुण मिळवून एक आयुष्यभरासाठी अचीवमेंट मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे। जे विद्यार्थी ही परीक्षा देतील त्यांना 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल। त्याचबरोबर जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत त्यांचे मूल्यमापन 10वीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल। त्यामुळे या परीक्षेला सामोरे जाताना परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या आणि दडपणाशिवाय परीक्षेला सामोरे जा।